मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, आखातामधला संघर्ष हा तीव्र होताना दिसतोय. सगळं जग हे आखातामधल्या संघर्षाच्या संदर्भामध्ये बोलतं आहे. मग त्यामध्ये हार्मुजची समुद्रधुनी बंद पडणं असेल, तेलाची टंचाई असेल, या सगळ्या बाबतीमध्ये जग चर्चा करताना दिसून येतं आहे. हा संघर्ष कधी संपणार? या संदर्भामध्ये अनेक अंदाज हे व्यक्त करताना जग दिसून येतं आहे. अभ्यासक अंदाज व्यक्त करताना दिसून येत आहे. आणि अशामध्ये एक अतिशय भयानक घटना, एक अमानुष घटना, एक निर्घृण घटना ही भारताच्या शेजारी घडते आहे. त्याला आपण दक्षिण आशियामध्ये आपण म्हणू शकतो की दक्षिण आशियामध्ये भारताच्या शेजारी देशांमध्ये ही घटना घडलेली आहे. आणि त्यामुळे आपण जाणीवपूर्वक आज आखातापासून थोडंसं दूर नेऊन तुम्हाला आपल्या शेजारी काय चाललं आहे आणि अशी कोणती अमानुष आणि भयानक घटना ही काल घडलेली आहे आणि त्याच्यामुळे या पाकिस्तानचा खरा चेहरा हा कसा जगापुढे आलेला आहे मित्रांनो, आज हा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. मित्रांनो, काल पाकिस्तानच्या सैन्याने, जे स्वतःला प्रोफेशनल आर्मी असं म्हणतात, जे स्वतःला व्यावसायिक सैन्य म्हणतात, जे युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग ऑपरेशन्समध्ये याच पाकिस्तानचं सैन्य पाकिस्तान पाठवत असतो, या पाकिस्तानी सैन्याने एक भ्याड हल्ला हा अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये एका दवाखान्यावरती केला, एका हॉस्पिटलवरती केला. आणि या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने साधारणतः 2000 बेड्स या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यावेळेला 400 पेशंट्स त्या ठिकाणी ॲडमिट होते. आणि या पेशंट्सवरती हा अमानुष हल्ला करण्यात आला, भ्याड हल्ला करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 400 निष्पाप लोकांचा, सिव्हिलियन्स आहेत, हे नागरिक आहेत, ह्या 400 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आणि हे कोणी हत्याकांड केलं? हे पाकिस्तानच्या सैन्याने केलं, पाकिस्तानच्या लष्कराने केलं. आणि हा चुकून झालेला नव्हता. आता पाकिस्तान जस्टिफिकेशन देतोय की हे नॅटोचा बेस होता आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हल्ला केला, आम्हाला तर तहरीके तालिबान पाकिस्तानच्या मुख्यालयावरती हल्ला करायचा होता. हे कसं शक्य आहे? अहो, अफगाणिस्तानचा ज्याला आपण म्हणतो कोना कोना, हा पाकिस्तानला माहिती आहे. आज काबूलमध्ये, अफगाणिस्तानच्या राजधानीमध्ये ISIचे शेकडो एजंट फिरत आहेत. या पाकिस्ताननीच तालिबानला त्या ठिकाणी बसवलं आहे. पाकिस्तानला याच्या अफगाणिस्तानच्या प्रत्येक बिल्डिंगची माहिती आहे. असं असताना तुम्ही असं सांगता आहात की तो नॅटोचा बेस आहे आणि तो नॅटोचा बेस आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी हल्ला केला. अशा प्रकारचं जस्टिफिकेशन देतात, जे अत्यंत चुकीचं आहे. आणि मित्रांनो, यामध्ये हे ॲक्च्युली जे हॉस्पिटल होतं, याला ड्रग्ज रिहॅबिलिटेशन हॉस्पिटल असं म्हणतात. म्हणजे जे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत, व्यसनाधीन आहेत, त्यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठीचं हे हॉस्पिटल होतं. आणि त्या ठिकाणी 400 पेशंट्स हे मारले गेले. काल त्याचं बार्बॅरिक, ज्याला म्हणतो हॉरिफिक दृश्य काल आपण जगाने पाहिलं, भारतामध्ये ठिकठिकाणी दाखवले गेले. आणि ज्या पद्धतीने आक्रोश होता, हे सगळ्या गोष्टी काय दर्शवतात? ते याच्यामधनं पाकिस्तानचा खरा चेहरा हा पुढे आलाय, पाकिस्तानच्या लष्कराचा खरा चेहरा हा पुढे आलाय. आणि म्हणून मित्रांनो, जाणीवपूर्वक मी आज या विषयावरती व्हिडिओ करण्याचं मी नियोजन केलेलं होतं की ह्या पाकिस्तानचं खरं रूप काय, या पाकिस्तानच्या सैन्याचं खरं रूप काय आहे. आणि हे स्वतःला म्हणतात, बघा, हा रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि अशा वेळेला तुम्ही निष्पाप मुस्लिम लोकांवरती अशा प्रकारचे अटॅक करताय, सिव्हिलियन्सवरती अटॅक करताय. आणि एकीकडे तुम्ही म्हणतायत की आम्ही इस्लामिक जगताचे नेते आहोत. आणि असं असताना तुम्ही अशा प्रकारचं बार्बॅरिक कृत्य करून त्याला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करताय. मित्रांनो, भारताने अत्यंत क्विकली युनायटेड नेशन्समध्ये आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या शब्दामध्ये याचा निषेध केला, मित्रांनो, जरूर तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलंय की हा देश सातत्याने सांगत असतो की मुस्लिम लोक इतर देशांमध्ये असुरक्षित आहे आणि केवळ पाकिस्तानमध्येच सुरक्षित आहे आणि पाकिस्तान त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तानकडे आहे, असं म्हणणारा हा देश आज रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये निष्पाप मुस्लिमांवरती अटॅक करतो, 400 जणांच्या कत्तली करतो. आणि हे पाकिस्तानच्या लष्कराचं खरं रूप आहे. मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं मित्रांनो ह्या गोष्टीचं, की स्वतःला प्रोफेशनल म्हणणाऱ्या ह्या सगळ्या आर्मीज अशा पद्धतीने कशा वागू शकतात. आणि सगळ्यात मला आश्चर्य वाटतं ते चायनाची कालची रिॲक्शन अशी होती की अफगाणिस्तानने आता संयम बाळगावा. अहो, तुमचे 400 नागरिक, निष्पाप नागरिक मारले गेलेले आहेत आणि तुम्ही आता अफगाणिस्तानला सल्ला देता आहात की तुम्ही यामध्ये संयम बाळगा. कसं संयम बाळगणार अफगाणिस्तान? अफगाणिस्तानकडे रिटॅलिएट होणार. अर्थात हा हल्ला
जाणीवपूर्वक नियोजनबद्ध पद्धतीने पाकिस्तानी सैन्याने कालच का केला, हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याच्या मागचं राजकारण पण आपण जाणून घेणार आहोत. मात्र याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या लष्कराचा खरा चेहरा पुढे आलाय. मित्रांनो, जसं मी म्हटलं की यामध्ये तुम्ही बघा, हा पाकिस्तानकडनं हे का पहिल्यांदा घडलेलं नाहीये. जाणीवपूर्वक सिव्हिलियन्सला अटॅक करण्यामध्ये पाकिस्तानचं सैन्य हे पुढे आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक अमानुष घटना इराणमध्ये पण घडली होती. इराणमध्ये लहान निष्पाप शाळेत जाणाऱ्या मुली या देखील अशाच पद्धतीच्या एका अटॅकमध्ये मारल्या गेलेल्या होत्या. आता त्यानंतर आपण बघतो ही चायना, आपण गलवानचा 2020 मधला संघर्ष बघतो. अशा प्रसंगी कसा भ्याड हल्ला चीनकडनं झाला. पण मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो की खरंच या सगळ्या बाबतींमध्ये लष्कराचं आणि सैन्याचं खरं कौतुक केलं पाहिजे आहे. ते भारतीय लष्कराचं आणि भारतीय सैन्यांचं केलं पाहिजे आहे. कारण ते एका नैतिकतेवरती आधारलेलं आहे. आजपर्यंत कधीही अशा प्रकारचे बार्बॅरिक अटॅक, हॉरिफिक अटॅक, सिव्हिलियन्सवरती जाणीवपूर्वक अटॅक आणि एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हत्याकांड कधीही भारतीय सैन्याने केलं नाही, कधीही भारतीय लष्कराने केलेलं नाही. कारण आपल्यासाठी नैतिकता महत्त्वाची आहे. एका एथिक्सवरती चालणारं आमचं सैन्य आहे. आणि जगातली मोठे देश जे म्हणता आहेत की आम्ही प्रोफेशनल आहोत, तुमच्याकडे फोर्सवरती मोनोपोली आहे तुमची, म्हणून तुम्ही फोर्स कशाही पद्धतीने वापरणार, सिव्हिलियन्सच्या विरुद्ध वापरणार. हाच प्रकार चायनाच्या बाबतीत दिसून येतो, हाच प्रकार पाकिस्तानच्या बाबतीमध्ये दिसून येतो, हाच प्रकार अमेरिकेच्या बाबतीमध्ये दिसून येतोय. आणि म्हणून हाच मोठा गुणात्मक फरक भारतीय लष्करामध्ये आणि ह्या देशांच्या लष्करामध्ये आहे. आणि म्हणून या माध्यमातून हे देश, पाकिस्तान असेल, हा पीस कीपिंग ऑपरेशनमध्ये आपले सैन्य पाठवतो. आणि मग तुम्ही कसं त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता, हा त्याच्यातला अत्यंत कळीचा मुद्दा असल्यामुळे भारताने काल योग्य प्रश्न हा युनायटेड नेशनमध्ये रेज केला. आणि तो असं होता की आता तुम्हाला पाकिस्तानला पीस कीपिंग ऑपरेशन्समध्ये काय स्टँड आहे. म्हणून पाकिस्तानच्या लष्कराला पीस कीपिंग ऑपरेशनमधनं तात्काळ बाहेर केलं गेलं पाहिजे. कारण सातत्याने हे लष्कर सिव्हिलियन्सवरती करत आहे. काल जो घडला मित्रांनो, हा वॉर क्राईम आहे, हा युद्ध गुन्हा आहे. आणि याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षा ही याच्यामध्ये आहे. या संदर्भामधले आंतरराष्ट्रीय करार आहेत, ॲग्रीमेंट्स आहेत. आणि त्यानुसार आसिम मुनीरवरती खटला चालवलं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा जाणीवपूर्वक माहिती असूनही एखादं कृत्य असं करतात, त्यासाठी निश्चितपणे या संदर्भामध्ये तुम्ही दोषी असतात. आता कळीचा मुद्दा आपण याच्याकडे जाऊयात. का पाकिस्तानने हा हल्ला काल केला, काय कारण असू शकतं. आता बघा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला संघर्ष हा फार जुना आहे. 1893 मध्ये जेव्हा ड्युरंड लाईन ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळी करणारी ब्रिटिशांनी ड्रॉ केली, त्या ड्युरंड लाईन साधारणतः 800-900 किलोमीटरची ड्युरंड लाईन आहे. आणि त्याला अफगाणिस्तानने 1949ला अफगाणिस्तानची जी संसद आहे, जी लोया जिग्रा म्हणून ओळखली जाते, त्यांनी ह्याला रिजेक्ट करून टाकलं. 1949लाच रिजेक्ट केलं. आणि 49ला रिजेक्ट केल्यानंतर तेव्हापासून अफगाणिस्तान सातत्याने हे सांगतोय की जो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून भाग आहे आणि जो ड्युरंड लाईनमुळे डिवाइड झालेला आहे, तो पश्तुनिस्तान, कारण तिथं पश्तून लोक जे अफगाणिस्तानचे मूळ निवासी आहेत त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला स्वतंत्र पश्तुनिस्तान हा निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी ड्युरंड लाईनला अफगाणिस्तान मान्य करायला तयार नाही आहे. आणि म्हणून पाकिस्तान सातत्याने हे प्रयत्न करत गेलेला आहे की अफगाणिस्तानमध्ये फ्रेंडली गव्हर्नमेंट यावं, जेणेकरून ते गव्हर्नमेंट या ड्युरंड लाईनच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करू नये. आणि म्हणून पाकिस्तानने अनेक कुटील राजकारण केलं. त्यामध्ये त्यांनी हक्कानी नेटवर्क क्रिएट केलं, त्यांनी ते इस्लामिक स्टेट होरासन क्रिएट केलं, त्यांनी मग नंतर तालिबान क्रिएट केले. तालिबान अपत्य कोणाचं आहे, हे कुणी पुढे आणलं, हे प्रामुख्याने पाकिस्तानने आणले. पाकिस्तानच्या ISI जी गुप्तहेर संघटना आहे त्यांचं हे अपत्य त्यांनी याला क्रिएट केलं. आणि म्हणून 96 to 2001 यामध्ये जे तालिबानचं पहिलं रेजिम होतं, जे अत्यंत रिग्रेसिव्ह म्हणून ओळखलं जायचं, आणि अमेरिकेवरती जो 9/11चा अटॅक झाला, त्याचा जो मास्टर माइंड होता ओसामा बिन लादन, त्यांनी हा संपूर्ण जो प्लॅन बनवला होता, हा प्रामुख्याने अफगाणिस्तानमध्ये हा प्लॅन रचला गेल्याचे आरोप हे प्रामुख्याने करण्यात आले होते. आणि यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये मिलिटरी इंटरव्हेन्शन केलं. आणि त्यानंतर हा प्रामुख्याने त्या ठिकाणी तालिबानचं शासन जे होतं ते नष्ट करण्यात आलं 2001 मध्ये. असं असतानाही अमेरिकेचं मिलिटरी इंटरव्हेन्शन झाल्यानंतर प्रामुख्याने या तालिबानी लोकांना, जे अफगाणिस्तानमधनं पूर्णपणे त्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं, संपवण्यात आलं होतं, त्यांना पाकिस्तानने आश्रय दिला. त्यांना पाकिस्तानच्या ISIनी त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली. ती कशा पद्धतीने पुरवली आणि मग त्याच्यातनं एक गट तयार झाला
ज्याला तहरीके तालिबान पाकिस्तान असं म्हणतात. कारण याची निर्मिती ही प्रामुख्याने पाकिस्तानकडनं झालेली होती. आणि त्यामुळे 2021 मध्ये ज्या वेळेला अमेरिकेने आपलं सैन्य हे अफगाणिस्तानमध्ये काढून घेतलं आणि अमेरिका आणि तालिबानमध्ये एक ॲग्रीमेंट झालं आणि त्यानुसार तालिबान दुसऱ्यांदा सत्तेवरती आलं, त्यावेळेला याच तालिबानचे अनेक नेते पाकिस्तानमध्ये होते आणि मग ते पाकिस्तानमधनं अफगाणिस्तानमध्ये गेले. त्यामुळे सेकंड टाईमला देखील हाच असीम मुनीर त्यावेळेला, जो आज पाकिस्तानचा लष्करी सर्वेसर्वा आहे, तो त्यावेळेला ISIचा प्रमुख होता आणि त्यांनीच सेकंड तालिबानचं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आणण्यामध्ये मेजर रोल प्ले केला. आणि तो का केला? कारण त्यांना असं वाटत होतं की तालिबानच्या माध्यमातून एक तर अफगाणिस्तानला कंट्रोल करता येईल, कारण अफगाणिस्तानचं स्ट्रॅटेजिक लोकेशन फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अफगाणिस्तानवरती आपला प्रभाव वर्चस्व निर्माण केलं तर तुम्ही सेंट्रल एशियाला कंट्रोल करू शकता, तुम्ही वेस्ट एशियाला कंट्रोल करू शकता, तुम्ही साऊथ एशियाला कंट्रोल करू शकता. आणि त्यासाठी अगदी नेपोलियन बोनापार्टपासनं तर अगदी सोव्हिएत रशियापर्यंत प्रत्येकाने अफगाणिस्तानवरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, अफगाणिस्तानला जगाची ग्रेव्हयार्ड असं मानलं जातं. आजपर्यंत कोणालाही यश मिळालेलं नाही अफगाणिस्तानवरती वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये. सोव्हिएत रशियाने प्रयत्न केला, इंग्लंडनी प्रयत्न केला, फ्रान्सनी प्रयत्न केला, अमेरिकेने 20 वर्ष प्रयत्न केला, परंतु अफगाणिस्तान कोणालाही जिंकता आलेलं नाही आजपर्यंत. आणि त्यामुळे याच अफगाणिस्तानवरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्ताननी तालिबानचं पिल्लू तयार केलं आणि त्याच्या माध्यमातून अफगाणिस्तानवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. कारण ड्युरंड लाईनचा प्रश्न निर्माण करू नये आणि त्यामुळे स्वतंत्र पश्तुनिस्तानची निर्मितीची मागणी होऊ नये आणि म्हणून तालिबानला जाणीवपूर्वक क्रिएट केलं गेलं. पण आता असं दिसून आलं की या पाकिस्तानचे खरे रंग काय आहेत हे तालिबानला दिसून आलं. त्यामुळे ज्या तालिबानला पाकिस्ताननी क्रिएट केलं तोच तालिबान आज पाकिस्तानच्या जीवावरती उठलेला आहे आणि त्याचे कारणं पण तशाच पद्धतीने आहेत. आणि त्यामुळे आता हा संघर्ष सुरू झाला आहे. पण या संघर्षाला गेल्या अनेक दशकांची पार्श्वभूमी आहे. असं असतानाही काल हा एवढा भीषण हल्ला पाकिस्तानच्या लष्कराकडनं का केला गेला हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा, आखातामधला संघर्ष चिघळत चाललाय. इराण कोणत्याही पद्धतीने तडजोड करायला तयार नाही आहे. स्ट्रेट ऑफ हार्मूज बंद पडलं आहे. तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. याच्यातनं मार्ग निघत नाही आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅटो नेशनला अपील केलं की तुम्ही आता स्ट्रेट ऑफ हार्मूजमध्ये हे जे जहाजं जातात तेलाने भरलेले, त्याला संरक्षण देण्यासाठी तुम्ही तुमचं सैन्य पाठवा, तुम्ही एस्कॉर्ट पाठवा. परंतु मित्रांनो, त्याचे नॅटोमधले जे 2 महत्त्वाचे सदस्य आहेत, इंग्लंड आणि फ्रान्स, यांनी सांगितलं सॉरी, आम्ही पाठवायला तयार नाही आहे. त्यानंतर सिमिलर स्टँड हा जपानकडनं घेतला गेला, साऊथ कोरियाकडनं घेतला गेला. जरी ते अमेरिकेचे नॅटोचे मेंबर नसले आणि अमेरिकेचे मित्र असले तरी त्यांनी पण नाही म्हणून सांगितलं. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प इतके चिडले की त्यांनी उघडपणे धमकी पण दिली की नॅटोला ह्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होणार आहे, नॅटोचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अशा वेळेला कुणीही ह्या आखाती संघर्षामध्ये जायला तयार नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानला याची पूर्ण कल्पना होती की डोनाल्ड ट्रम्पनी आसिम मुनीरला आणि शहबाज शरीफला, जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहे, यांना व्हाईट हाऊसला बोललं होतं, त्यांचं कौतुक केलं होतं, त्यांच्यासाठी मेजवानी व्हाईट हाऊसमध्ये ठेवली होती. हेच डोनाल्ड ट्रम्प जे ट्रान्झॅक्शनल आहेत, म्हणजे ते कोणाचं कौतुक जरी करत असले तरी त्याच्यामागे काय घ्यायचं आहे त्यांच्याकडनं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे ट्रम्प आपल्यावरती प्रेशर टाकतील की तुम्ही आता पाकिस्तानची आर्मीने स्ट्रेट ऑफ हार्मूजमध्ये उतरावं. दुसरा मुद्दा असा आहे की ह्याच पाकिस्तानने प्रचंड मोठा गवगवा केला की आम्ही सौदी अरेबियाबरोबर एक डिफेन्स ॲग्रीमेंट केलेला आहे आणि आम्ही आता इस्लामिक जगताचे नेते आहोत, त्यामुळे एखादा इस्लामिक देश अडचणीत आला तर पाकिस्तान मदतीला जाईल. आणि सौदी अरेबियाबरोबर त्यांचा मागच्या वर्षी जो करार झाला त्यामध्ये असं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की जर सौदी अरेबियावरती हल्ला झाला तर पाकिस्तान मदतीला जाईल. पण आता इराणकडनं सौदी अरेबियाच्या आरामको रिफायनरीवरती अटॅक होतोय, पण पाकिस्तान मात्र गप्प आहे, पाकिस्तान जायला तयार नाही आहे. आता पाकिस्तानला कारण शोधायचं आहे, एक्सक्यूज शोधायचं आहे की आम्ही का जात नाही आहोत, कारण आमचा अफगाणिस्तानबरोबर संघर्ष चालला आहे, आमचं अफगाणिस्तानबरोबर युद्ध चाललं आहे, बघा आम्हालाच केवढा प्रचंड त्रास होतोय, आम्ही एंगेज आहोत अफगाणिस्तानच्या वॉरमध्ये. त्यामुळे जाणीवपूर्वक एस्केलेट केलं गेलं, जाणीवपूर्वक कांचा हल्ला केला गेला. पण त्यासाठी टार्गेट कोणाला केलं? निष्पाप सिव्हिलियन्सला, निष्पाप पेशंट्सला, जे ट्रीटमेंट घेत होते अशा पेशंट्सवरती तुम्ही अटॅक करता. हा सगळ्यात आजपर्यंतचा रिसेंट हिस्ट्रीमधला अत्यंत बार्बॅरिक, अत्यंत हॉरिफिक अशा प्रकारचा अटॅक आहे. जगाने पुढे येऊन
या संदर्भामध्ये पाकिस्तानला केवळ दोषी ठरवता कामा नये, तर आसिम मुनीरवरती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामध्ये खटला चालला पाहिजे आहे. पाकिस्तानची युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग ऑपरेशनमधनं हकालपट्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मित्रांनो बघा की एक युद्ध कमी होतं की काय आखातामधलं, आता हा संघर्ष आणखीन चिघळत जाणार आहे. तालिबान एक अशा पद्धतीचं शासन आहे की अशा पद्धतीचा हा ग्रुप आहे, हा रिव्हेंज घेणार, हा सूड घेणार आणि ते रिटॅलिएट पण करणार. त्यामुळे एक नवा संघर्ष तुम्हाला परत साऊथ एशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये आकाराला येईल. कारण अफगाणिस्तान सार्कचा सदस्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ही महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो. आणि पाकिस्तान पण सार्कचा सदस्य, म्हणून आपण त्यांना दक्षिण आशियाचा, जरी अफगाणिस्तानला काही भाग हा वेस्टर्न एशिया आणि सेंट्रल एशियामध्ये येत असला तरी अफगाणिस्तानला आपण दक्षिण आशियाचा भाग मानतो. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये एक नवा संघर्ष येत्या काळामध्ये पुन्हा एकदा तीव्र होताना तुम्हाला दिसून येईल.